बदल. उर्मिलाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. ती खूप खुश होती, कारण तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला होता. उर्मिला आणि अजयचा तसा प्रेमविवाह होता. उर्मिला आणि अजयचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. पण दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्यामुळे दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला विरोध होता. पण उर्मिला आणि अजय दोघेही आपल्या मतावर ठाम होते. त्यांच्या ठाम निर्णयापुढे दोघांच्या घरच्यांना झुकावेच लागले. आणि लवकरच अरेंज कम लव्ह लग्न लावून देण्यात आलं. साहजिकच उर्मिलाच्या सासूबाईंना त्यांच्या मनपसंत सून नसल्याने त्या तिच्यावर नाराज होत्या. तशी उर्मिला दिसायला अतिशय सुंदर, तल्लख बुद्धी आणि एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका होती. शाळेमध्ये देखील ती सगळ्या विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका होती. अजय एका बँकेत मॅनेजर होता. उर्मिला बँकेच्या कामासाठी त्या बँकेत जात होती आणि तिथेच दोघांची ओळख झाली होती. उर्मिलाचा गृहप्रवेश झाल्यानंतर तिचं थोडं नाराजीत स्वागत झालं होतं. तिच्या सासूबाईंची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. उर्मिलाला आपण घरातल्यांचे मन जिंकून घेऊ आणि सगळ्यांना आपण आपलंसं करून घेऊ याची खात्री होती. लग्नाचे सगळे सोपस्कार उरकून उर्मिला आता तिच्या संसाराला लागली होती. तिच्या सासूबाईंची कडक नियमावली होती. पहाटे 5 वाजताच उठायचे, अंगण झाडायचे, रांगोळी काढायची, अंघोळ करून स्वयंपाकघरात प्रवेश करायचा, मग चहा नाश्त्याचे बनवायचे आणि शाळेत जाण्यापूर्वी दुपारचा स्वयंपाक करायचा. शाळेतून आल्यावर संध्याकाळी जेवण देखील सुनेनेच बनवायचे. उर्मिलाची हे करता करता दमछाक होत असेल, कारण तिने कधीच माहेरी स्वयंपाकाला हात देखील लावला नव्हता. पहाटे 5 वाजता कधी उठणे तिला माहीतच नव्हतं. तसेच घरातील घरकाम देखील तिला माहिती नव्हते. तरी देखील उर्मिला आपल्या सासूबाईंना खुश करण्यासाठी ही कामे आनंदाने आणि मन लावून करत होती. पण तरी देखील तिच्या सासूचा सूर नकारात्मकच राहायचा. कधी उठायला उशीर झाला तर आम्ही नव्हतो बाई असा उशीर करत. आज काय मीठच जास्त झालं आहे, भाजीच तिखट झाली आहे, पोळी गोलच नाही, सगळं व्यवस्थित झालं तर आज ही भाजीच करायची नव्हती वगैरे वगैरे. असं रोज काही ना काही घालून पाडून बोलत असे. या वातावरणाचा परिणाम कळत नकळतपणे शाळेतील मुलांवर व्हायला लागला होता. सगळ्या विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागणारी उर्मिला आता त्यांच्यावर चिडचिड करू लागली होती. स्वतःचाच राग करू लागली होती. त्यामुळे शाळेतील मुलं देखील म्हणायची, उर्मिला मॅडमचे लग्न झाल्यापासून त्या खूप चिडचिड्या झाल्या आहेत. रोज एकदम परफेक्ट मॅचिंग करून राहणारी उर्मिला आता विचित्र अवतारात दिसायला लागली. नियमित ब्युटी पार्लरमध्ये तिचे जाणे बंद झाले होते. रोजच्या डबल कामाने ती अक्षरशः थकून चालली होती. तिला कसलाच उत्साह राहिला नव्हता. लग्नाला 6 महिने झाले तरी एकाच गावात असून देखील ती एकदाही माहेरी गेली नव्हती. इतकंच काय, फोनवर देखील नीट बोलणं व्हायचं नाही तिचं. उर्मिलाला वाटायचे आज ना उद्या आपल्या सासूबाई आपला मनापासून स्वीकार करतील आणि त्यांची मी आवडती बनेल. शाळेच्या परीक्षा जवळ आल्या होत्या, त्यामुळे उर्मिलाचं शाळेतील काम वाढलं होतं. शाळेतील सगळी परीक्षा घेण्याची जबाबदारी त्यांच्या मुख्याध्यापकांनी उर्मिलावर सोपवली होती. तिला घरी देखील काही वर्गांसाठी प्रश्नपत्रिका तयार करायच्या होत्या. आता उर्मिलाला घरकाम करता येणार नाही आणि सासूबाईंना ते सांगायची हिंमत नव्हती. मग पहिल्याच दिवशी उर्मिलाने फूड कोर्टमधून जेवणाचे पार्सल मागवले. पण तिच्या सासूने तिला चांगलेच धारेवर धरले. म्हणायला लागल्या, पैसे काय झाडाला लागलेत का? आता रोजच इतका खर्च करणार आहेस का? मग उर्मिलाने पर्यायी व्यवस्था म्हणून स्वयंपाकीन बाई लावली. तेव्हाही तिची सासू म्हणाली, आम्ही आतापर्यंत कधी कुठली स्वयंपाकीन बाई लावली नव्हती आणि कधी कुणी परक्या बाईच्या हातचं खाल्लंही नव्हतं, असे टोमणे मारायला लागली. त्यात कधी नव्हे तो अजयने देखील उर्मिलाच्या सासूबाईंच्या सुरात सूर मिसळला. तो उर्मिलाला म्हणाला, त्या स्वयंपाकीन बाईच्या हाताला चव नाही, तूच करत जा. उर्मिलाला जोपर्यंत तिची सासू वेडेवाकडे बोलायची तोपर्यंत तिला काहीही वाटत नव्हतं. तिला वाटायचे त्यांना राग आला आहे म्हणून त्या तसं वागत असतील. पण आज अजयने त्याची साथ दिल्यावर उर्मिला रागाने लालबुंद झाली. आता मात्र तिची सहनशक्ती संपली. आपण इतके काही करून आपली काहीच किंमत नाही. आज तर अजयने देखील हद्दच केली. बस, खूप झालं. आता असा विचार करून उर्मिलाने स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचे ठरवले. शाळा सुटली की ती पहिले ब्युटी पार्लरमध्ये गेली. छान फेशियल वगैरे करून घेतलं. नंतर मॉलमध्ये जाऊन स्वतःसाठी सगळी मॅचिंग खरेदी केली. दरम्यान तिला एकदम तणावमुक्त वाटायला लागलं. उर्मिलाला आता लक्षात आलं की जेव्हा आपण स्वतःसाठी हे सगळं करत आहोत, आपल्याला किती छान वाटत आहे.
साहजिकच उर्मिलाला घरी जायला उशीर झाला होता. घरी तिची सासू आणि अजय वाट बघत होते. उर्मिला घरी आली आणि कुणाशीही न बोलता सरळ आपल्या बेडरूममध्ये गेली. अजय आणि तिच्या सासूबाईंना तिचे असे वागणे विक्षिप्त वाटले. स्वयंपाक देखील करायचा राहिला होता. सगळ्यांना भूक लागली होती. खरं तर येताना उर्मिलाने पार्सल सोबत आणले होते, पण ते मुद्दामून लपवले होते. अजयने उर्मिलाला स्वयंपाकाचे काय ते विचारताच ती त्यांच्यावर डाफरली. मला उशीर झाला तर तुला काही व्यवस्था करता येत नाही का? माझे आता मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत खूप काम वाढले आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही मिळून काम करू शकत नाही का? तुम्हाला स्वयंपाकीण बाई पण चालत नाही. मग एक तर तू तर स्वयंपाक कर, नाहीतर आईंना सांग. मी तुझ्यासोबत लग्न करून या घरामध्ये या विश्वासावर आले होते की तू मला सांभाळून घेशील. पण आज सकाळी तू तर देखील हद्द केलीस. माझा बिलकुल विचार केला नाहीस. मला इतक्या दिवसात काय अडचण आहे हे तरी विचारलंस का मला? कधी तुला काय थोडी देखील मदत करावी नाही वाटली का? हे बोलताना तिचे अश्रू अनावर झाले. अजयला त्याची चूक लक्षात आली. तो उर्मिलावर जीवापाड प्रेम करायचा. तिच्या अश्रूंमुळे त्याला खूप वाईट वाटलं होतं. तो म्हणाला, चल मी आज खिचडी करतो. उद्यापासून काय करायचं ते नंतर बघू. खूप भूक लागली आहे. उर्मिलाने सोबत आणलेले पार्सल काढले आणि मग ते तिघेही जेवायला बसले. तिची सासू पहिल्यांदा शांत बसली, काहीच बोलली नाही. उर्मिलाला हा बदल म्हणजेच एक जादूच वाटली. सकाळी अजयने त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितलं की एकतर स्वयंपाकीण बाई लावू, नाहीतर वार्षिक परीक्षा होईपर्यंत आपण दोघांनी मिळून किचन सांभाळावी लागेल. तेव्हा स्वयंपाकीण बाई लावण्याचे ठरवले. सासूबाईंच्या छोट्या मोठ्या टोमण्यांकडे आता उर्मिला पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती आणि अजयसमोर मारलेले टोमणे तोच खोडून काढत असे. उर्मिलाला आता स्वतःसाठी वेळ मिळू लागला होता. ती नेहमीसारखी राहू लागली होती. शाळेतही आपल्या विद्यार्थ्यांची पहिल्यासारखं वागू लागली होती. तिची चिडचिड बंद झाली होती. ती सतत आवडते गाणे गुणगुणायला लागली. घरातील वातावरण आता बऱ्यापैकीच बदललं होतं. तेव्हा उर्मिलाचे हे लक्षात आले की ती कुणाला आवडू ना आवडेल, मला स्वतःला आवडते ना तेच माझ्या आयुष्यासाठी खूप आहे. जो स्वतःला आवडतो तो आपोआपच सर्वांना आवडायला लागतो. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.